चोळ्या, अरे घरी राहून बायका मुलात रममाण व्हायचं तर इथे येऊन आमची सेवा काय रे करत बसलायस तू? स्वामी, प्रपंचात राहून परमार्थ याचा अर्थ तुम्हीच तर समजवलात ना. तो बाळ्या तोही तसाच नवकोट नारायण घरचा. घरी लक्ष्मी पाणी भरत होती, नोकर चाकर दिमतीला, पण सगळ्यावर पाणी सोडून सगळ्याकडे पाठ फिरवून इथे येऊन राहिलाय. काय रे, काय सुख मिळतं तुम्हाला इथे येऊन आमची सेवा करण्यात? अहो, तुमच्या चरणांपाशी जे सौख्य आहे ते इतर कुठल्या गोष्टीत मिळेल का? छान छान. मोह माया या पाशातून सुटण्याचा असाच प्रयत्न करा आणि आपलं अनुकरण दुसरे करतील हेही पहा. अहो, या मोहजालातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतोय ते शाश्वत सुखाचा अर्थ कळावा म्हणून. पण इतर ठिकाणी आजूबाजूला पाहिलं तर असं होताना दिसत नाही. चोळ्या, रे सगळेच जण तुझ्यासारखे कसे असतील? अरे या मोह मायेच्या पाशातून सुटण्याचा प्रयत्न ही उपरती आपणहून तुला झाली, सगळ्यांना तशी होत नाही. काही जणांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यावी लागते, त्यांच्या चुकांची यादी वाचून दाखवावी लागते. ज्या घरात सोनेरी रुपेरी वस्त्रांची सळसळ ऐकू येते, लक्ष्मीचं छनछन पगरव ऐकू येत असतो, त्यांनी तर विशेषतः लक्षात ठेवलं पाहिजे, लक्ष्मी ही मोहमयी असते, तिचा सहवास उन्मादक असतो हे तिच्या पुजाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण लक्ष्मीच्या अधीन होतो. स्वामी, मग तसं होऊ नये म्हणून काय करावं? अरे तसं होऊ नये म्हणून एकट्या लक्ष्मीशी कधीही संवाद साधू नये. तिचा पती म्हणजे नारायण, त्याच्याशी अनुसंधान बांधावं. विष्णू रूप म्हणजे गुरुरूप. जो गुरुशी संपर्क साधेल, गुरुशी संबंध ठेवेल, त्याला लक्ष्मी कधीही मोहात पडू शकणार नाही. आई, मला खूप त्रास होतोय. बाळ, तोवर धीर धर. बाबा गेलेत वैद्याकडं, येतीलच एवढ्यात. शरद बाळ, औषध तेवढं घेऊन टाक. कडू नाहीये ना ते? नाही रे बाळा, एकदम गटकन पिऊन टाक, म्हणजे पटकन जाईल. वैद्य भाऊ कुठे आहेत? अगं ते कुठले भेटायला, ते शेजारच्या गावात गेलेत. तिकडे कोणाला तरी साप चावलाय म्हणून ते विष उतरवायला गेलेत. पण आपलं घर गावातल्या गावात होतं, तिथे शेजारच्या गावात जाण्याआधी इकडे यायचं नाही का त्यांनी? अगं जानकी, शेजारच्या गावातल्या पाटलाकडे कोणाला तरी साप चावलाय, ते बडप्रस्त म्हणून माझी नुसती औषधावर बोलवण केली. नंतर येतो म्हणाले. अगं पण आपण त्या पाटलांनी इतके तर शुल्क देऊ शकत नाही ना, मग त्यालाच झुकतं माप देणार ते. एखाद्याच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा. अहो, पैसा कमी पडतोय म्हणून आपण आपल्या मुलावर उपचार करू शकत नाही, असं नको व्हायला. नाही, असं अजिबात होणार नाही. अगं त्याचा बाप आहे ना अजून हयात, मी त्याचं असं होऊ देणार नाही. अगं जकात नाक्यावरती कर वसुलीचं काम करतो मी, त्याचाच पुरेपूर फायदा घेणार आहे आता. तू मात्र अजिबात काळजी करू नकोस, मी याला काहीही कमी पडू देणार नाही. बरं, आपल्या इथे जे लोक राहायला आलेले आहेत त्यांनी राहण्याचं खाण्यापिण्याचे पैसे दिलेत का? नाही. ठीक आहे, मी बघतो काय ते. काय निघालात वाटतं? हो, आता स्वामींचं दर्शन घेणार आणि लगेच पुढच्या रस्त्याला लागणार. दादा, तुम्ही तुमच्या इथं आमची राहण्याची आणि जेवणाची सोय केली, आभारी आहे आम्ही तुमचं. ते आभार विभार नंतर माना,
आता इथं राहण्याच्या मोबदल्याचं काय? तो केव्हा देणार? मोबदला? काय तेवढं दचकायला काय झालं? कालपासून इथं राहताय, खाताय, पिताय आणि मग त्याचा मोबदला द्यायला नको? त्याचे पैसे कोण देणार? अहो आमच्याकडे खूपच कमी पैसे आहेत. तुम्ही गोरगरिबांची सेवा करता, त्यांची मदत करता म्हणून आलो आम्ही इथं. हो, हे सेवा वगैरे मला काय माहित नाही. इथं येण्याच्या अगोदर चौकशी करायची होती की इथं फुकट राहता येतं की नाही ते. येतात आपले स्वामींच्या नावाखाली फुकट राहायला, खायला, प्यायला. मी इथं काही धर्मशाळा उघडलेली नाहीये. हे काही नाही, फुकटाने माझे पैसे टाका. हे दे ग. हे घ्या दादा. हे काय भिकाऱ्याच्या हातात ठेवल्यासारखे काय पैसे ठेवताय? चला अजून पैसे काढा. अहो आमच्याजवळ थोडेच पैसे शिल्लक आहेत. अरे थोडे काय थोडे, चला असतील नसतील तेवढे सगळे काढ. अहो ते आम्हाला स्वामींच्या समोर ठेवायचे आहेत दादा. ते मला काही सांगू नको. चल काढ लवकर पैसे. चला निघा आता, चला. स्वामींसमोर ठेवतायत. बापटा, लक्ष्मीच्या सहवासामुळे आणि हव्यासामुळे उन्माद चढलाय तुला. म्हणून असा बेमूरवर खोडपणे वागतोयस, आमच्या यात्रेकरूंना त्रास देतोयस. आणि आज जे घडलं ना, त्याला सर्वस्वी जबाबदार तुझं हे वागणं आहे. लक्षात ठेव, तुला कळत नाहीये. अरे तुझ्या या भ्रष्टाचारी कुकर्मांमुळे तुझ्या मुलाला दम्याचा त्रास भोगावा लागतोय आणि त्याच्यावर इलाज म्हणून तुझं हे असलं वागणं तू तसंच चालू ठेवणार असशील ना? व्यर्थ आहे रे, व्यर्थ आहे. अरे काय भरलंय त्या पोत्यात? किती पोती आणली ती? साहेब माझं जरा ऐकता का? काय ते लवकर बोला, वेळ नाही मला. कामात आहे दिसत नाही का तुम्हाला? साहेब माझ्या सामानाला लावलेला जो कर आहे तो खूप जास्त आहे हो. हा. जरा सवलत मिळेल का? सवलत? कसली सवलत? काय म्हणायचं काय तुम्हाला? काय नाही काय नाही. अहो, बोलू आपण, पण इथं नको. जरा बाजूला जाऊन बोलूयात. हा? हा, चला. काय झालं काय? हा आता बोला. अहो काय कचेरी जवळ अशा गोष्टी बोलता येत नाही ना. तुम्हाला कर जास्त वाटतोय का? हो साहेब, खूप जास्त वाटतोय कर. काय कमी केलं तर बरं होईल. अहो करू की, तुमच्यासाठी काय वाटेल ते करू. पण पण काय? अहो आता मी तुमचा कर कमी करून देणार. मग माझ्या हातात काय पडणार? काय एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं. कळलं का? हा? हा? हे काय एवढेच? अहो आवळा देऊन कोळा काढू पाहताय तुम्ही. ठीक आहे. हा हा आता ठीक. आता तुम्हाला कर भरण्याची काहीही आवश्यकता नाही. निघा आता तुम्ही. हा? हा. स्वामी माफ करा आम्हाला. आम्ही आपल्याला काही देऊ शकत नाही स्वामी. अहो इच्छा खूप होती आमची. आपल्या समोर ठेवण्यासाठी आम्ही पैसेही बाजूला ठेवले होते जपून. पण त्या बापट दादानं आमच्या जवळचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे काढून घेतले त्यांनी. होय स्वामी, हात जोडले त्यांच्या समोर, पण ते काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. म्हणाले इथं काही धर्मशाळा नाही उघडली. पैसे दिले तरी ते त्यांना अपुरे पडले. आमच्याकडचे सगळे पैसे काढून घेतले. ओ स्वामी, त्यांच्याबद्दल आम्ही खूप वेगळं ऐकलं होतं. ते गोरगरिबांना मदत करतात, ते देतील तेवढेच पैसे घेतात. अहो पण आम्हाला तर वेगळाच अनुभव आला. इतका पैशाला चटावलाय हा बापट, एवढा मगरूर झालाय. आमच्याकडे येणाऱ्या यात्रेकरूंनाही लुटू पाहतोयस. उसकी ये जुर्रत उसे सबक सिखानी. बापटाला धडा शिकवायलाच हवा. हे बघा एवढ्या कमी पैशात जमणार नाही. अहो तुम्ही माल किती भरलाय आणि पैसे देताय किती, जरा काहीतरी विचार करा की. हा?
बापट, बरेच पैसे खुळखुळायला लागलेत म्हणून फार खुश दिसतोयस. चल माझ्या बरोबर. कुठे नेते मला? तुरुंगात टाकतोय. हा सगळा आनंद आहे ना, आता तिकडे साजरा कर. बरेच दिवसापासून तुझ्या नावाच्या तक्रारी येत होत्या. आज रंगे हात सापडलायस. ओ शिपाई बुवा, माझं जरा ऐकून तर घ्या. ए काय ऐकायचं रे तुझं? हा अहो मी मुद्दामून नाही केलं. पुन्हा नाही असं होणार. काय की माझा मुलगा खूप आजारी आहे, त्याच्या औषध पाण्यात खूप खर्च होतो, म्हणून मला करावं लागलं. माफ करा, पुन्हा नाही करणार. अरे पैशाची गरज सगळ्यांना असते आणि हे काही तुझ्या कृत्याचं समर्थन होऊ शकत नाही. शिपाई बुवा, जरा माझं ऐकून घ्या ना. आपण जरा बाजूला जाऊन बोलूया ना. या तर खरं, या ना. मला असं आडोशाला का बोलवलंस? अहो साहेब, हे प्रकरण इथले इथं मिटवून टाका ना. अहो त्यात तुमचाही फायदा आहे. आमचा फायदा? तो कसा? अहो मी माझ्या कमाईतला थोडा हिस्सा तुम्हाला देत जाईन, मग तर झालं. असं म्हणतोस? हे घ्या ना, हे घ्या. अरे पाहिजे तर अजून देतो. रोज आमच्या वाट्याला किती पैसे येतील? अहो तुमच्या दोन्ही हाताच्या मुठीत मावणार नाही इतके. ठीक आहे, जा. सोडला तुला. तुमचं सहकार्य मात्र तेवढं ठेवा बरं का. नक्की. चल येतो. लवकरच असा काही मार्ग शोधायला हवा ज्याने झटपट पैसा कमवता येईल. अहो बापट, अहो जानकी वहिनींचा निरोप घेऊन आलोय मी. अहो शरदची तब्येत बिघडतच चालले. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही स्वामींना भेटून त्याच्या तब्येतीसाठी साकडं का नाही घालत? बर, मी जातो स्वामींकडे. तू असं कर, तू घरी जा आणि हिला काही लागलं तर तिच्या मदतीसाठी थांब. आणि हो, शरदकडे लक्ष ठेवा. मी असंच जातो स्वामींकडे. तू हो पुढे. स्वामींकडे जातोय खरा मी, पण जी अडचण पैशाने दूर होऊ शकते ती स्वामींकडे जाऊन कशी दूर होणार? बघूयात, हाही प्रयत्न करून बघू. स्वामी स्वामी, अहो बरेच औषधोपचार करून झाले हो, पण तरीही माझ्या मुलाची तब्येत काही सुधारत नाही. अहो घरात इतरही बऱ्याच समस्या आहेत, म्हणूनच तुम्हाला साकडं घालायला आलोय. पहले तुम्हारी बिगड़ी हुई नीयत सुधारो, मग सगळ्या गोष्टी सुधारतील. म्हणजे मी समजलो नाही स्वामी. तुला वाल्या कोळ्याची गोष्ट ठाऊक आहे का? ऐक, सांगतो, काही बोध घेता आला तर घे. एक असतो वाल्या कोळी, जंगलात राहायचा, त्याचा रोजचा उपक्रम. जंगलातून कुणी वाटसरू जायला लागला की वाल्या कोळी त्याला अडवायचा, त्याला धाकदपटशहा दाखवून त्याचा पैसा अडका, चीज वस्तू लुटायचा, तर निर्वाह करायचा. एकदा काय झालं, एकदा नारद मुनी त्या जंगलातून चालले. नारद मुनी वाल्यासमोर उभे राहिले. नारायण नारायण. वाल्या आपली कुऱ्हाड परजून त्यांच्या समोर उभा राहिला. म्हणाला, तुझ्याकडे काय असेल ते मला दे. नारद मुनी म्हणाले, माझ्याकडे तुला देण्याजोगी फक्त वीणा आहे, हवी आहे. पण काय रे वाल्या, मला हे सांग, हे जे काही तू पाप करतोयस याचे परिणाम तुला ठाऊक आहेत का? कशासाठी करतोयस हे? वाल्या म्हणाला, मी या ज्या काही हत्या करतो, लुटालूट करतो, त्यांनी माझ्या बायका मुलांचं पोट भरतो, त्यांच्या उपजीविकेसाठी मी हे करतो. नारद मुनींनी वाल्या कोळ्याला विचारलं, काय रे वाल्या, तू ज्या काही या पापाच्या राशी गोळा केलेल्या आहेस, या पापात तुझी बायका मुलं वाटेकरी आहेत का? जा, घरी जाऊन तुझ्या बायका मुलांना विचारून ये. वाल्या कोळी घरी जाऊन विचारतोय बायको मुलांना, माझ्या हातून आजवर जे पाप घडलेलं आहे त्या पापात तुम्ही सुद्धा वाटेकरू व्हाल का? बायको मुलं म्हणाली,
तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे आम्हाला ठाऊक नाही. तुम्ही जर का हे पाप केलं असेल तर तुमच्या पापात आम्ही वाटेकरू नाही. तुमच्या पापाचा वाटा आम्हाला नको. वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याला पश्चाताप झाला. धावत धावत तो नारद मुनींकडे आला. त्यांच्या पाया पडला. म्हणाला, नारद मुनी, मला क्षमा करा. माझ्या हातून आजवर अनंत अपराध झाले, पण आता मला या पापातून मुक्ती हवी. नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, तुला आता पश्चाताप झालाय ना, तुला या पापापासून मुक्ती हवी आहे, तुझा उद्धार करून हवाय ना, मग मी सांगतो तसं कर. इथे बस, मुखानी अखंड राम नामाचा जप सुरू कर. राम 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 अखंड जप चालू राहू देत तुझा. तुझं पाप संपूर्ण धुवून गेलं की मग मी येईन. तोपर्यंत हे रामनाम अखंड तू घेत राहा. आणि बरं का मंडळी, वर्षा मागून वर्ष लोटलीये. वाल्या त्याच जागी बसून मुखानी राम नामाचा जप घेत. राम 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 राम. भोवती मुंग्यांनी वारुळ केलं. वाल्याला शुद्ध नाही. वाल्या मुखानी रामनाम घेण्यात दंग. त्याच्या सभोवती मुंग्यांनी वारुळ रचलं. वाल्याला त्याची जाणीव नाही. तो आपला रामनामात दंग होता. नारद मुनी प्रसन्न झाले. त्यांनी वाल्याला हात मारली, उठवलं वारुळात. म्हणाले, वाल्या, आता तुझी पूर्णपणे चित्तशुद्धी झालेली आहे. आता तू वाल्या राहिलेला नाहीस. यापुढे लोक तुला वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखतील. बरं का मंडळी, याच वाल्मिकी ऋषींनी रामायणासारखं महाकाव्य लिहिलं. हा आहे रामनामाचा प्रताप. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. हा आहे नाम जपाचा महिमा. नाम जपाचा महिमा ज्याला कळला तो हा भवसागर पार तरून गेला. काय काही कळलं का? डोक्यात काही उजेड पडला? पडेल पडेल, लवकरच डोक्यात पूर्ण उजेड पडेल.